अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचा 14वा अध्याय म्हणजेच संकट टाळण्याकरिता हा अध्याय आपण पठण केला जातो. हा अध्याय मेरुमाणीसारखा समजला जातो. या अध्यायाची थोरवी कायम गायली जाते. या अध्यायात नेमकं काय आहे तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, म्हणजेच साईदेवाला 13व्या अध्यायात गुरु महाराजांबद्दल झालेली जाणीव. गुरु महाराज तीरावर आसनस्थ असताना साईदेव नदीवर आला आणि गुरु महाराजांना पाहताक्षणी त्याला गुरु महाराजांच्या स्वरूपाची जाणीव होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला. तव देखिले गुरुसी येऊनी लागला चरणासी, नमन केले भक्तीसी मनोवाक्काय कर्मे. केवळ पाहताच परमात्मा स्वरूपाची जाणीव होणे यासाठी तितकी उपासना असणे आवश्यक आहे. आणि त्याच वेळी गुरु महाराजांनी साईदेवाला उदरवेतेच्या ब्राह्मणाला जेवू घालावे अशी आज्ञा केली. उदरवेतेच्या ब्राह्मणासोबत गुरु महाराजांना साईदेवांनी आग्रहाने भिक्षेचे निमंत्रण दिले. विनवतीस करुणा बाहळी यावे स्वामी भिक्षेसी. महाराज साईदेवाकडे उदरवेतेच्या ब्राह्मणासह भिक्षेला आले. साईदेवाने अत्यंत भक्तिभावाने गुरु महाराजांची पूजा केली. भिक्षा झाल्यावर साईदेवाने आपली व्यथा गुरु महाराजांच्या कानी घातली. म्हणाला, अहो महाराज, ज्या यवनाकडे मी सेवेला आहे तो प्रतिवर्षी ब्रह्मवध करीत असतो. यावेळी याचकरता त्याने आज मला बोलावले आहे, तेव्हा अभयदान असावे. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे साईदेव त्या यवनाचा नाश करा असे कुठेही म्हणत नाही. केवळ मला त्याच्यापासून सांभाळा किंवा मला अभय द्या असेच म्हणतो. महाराज म्हणाले, तो यवन तुला काहीच करू शकणार नाही, तेव्हा त्याची भेट घेऊन परत यावे. तू परत येईपर्यंत मी येतेच आहे. साईदेव त्या यवनाकडे जाताच त्या यवनाला अत्यंतिक भय वाटले. आपले अवयव छेदन करीत असल्याचे जाणीव तो भयंकर घाबरला आणि त्याने साईदेवाची वस्त्रेभूषणे देऊन सन्मानाने पाठवणी केली. गुरु महाराजांनी त्या यवनाच्या बुद्धीत केलेला पालट हा कलाटणी देणारा ठरला. कुठेही अगदी मनात देखील हिंसा न आणता गुरु महाराजांनी शत्रुभय नष्ट केले. आपल्या शत्रूचा नाश व्हावा म्हणून दत्त महाराजांना प्रार्थना करणे म्हणजे एक प्रकारे केलेली मानसिक हिंसाच. म्हणून तसे न करता कोणालाही न दुखवता शत्रुत्वाचा विचार किंवा शत्रुत्वाचा केलेला नाश हा अध्यायाचा विशेष आहे. आणि हा अध्याय वाचून गुरु महाराजांना म्हणावे, यवनाच्या बुद्धीत जसा बदल करून साईदेवाला जसे अभयदान दिले तसे अभयदान मला देऊन माझे रक्षण करा, माझे संकट दूर करा अशी आपण गुरुदत्ताला प्रार्थना करावी. त्यामुळे हा 14वा अध्याय गुरुचरित्रातला नेहमी रोज वाचावा. त्यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याचशा अडचणी संकटे दूर होतात. श्री गुरुदेव दत्त.